सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। आपल्या राजकारणासाठी सातत्याने छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाडला महाराष्ट्रातले शिवभक्त ठोकून काढल्याशिवाय राहणार नाही। आपल्या विखारी धर्मात द्वेष पसरवणारा राजकारण आणि आपल्या मतदारसंघात निवडून येण्यासाठी एका विशिष्ट समाजाच्या सातत्याने लांगुल चालन करणाऱ्या जितेंद्र आव्हाडानं काल सभागृहात बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांचा केलेला अपमान आणि खोटा इतिहास पसरवण्याचा केलेला प्रयत्न निषेधार्ह आहे, असे अजित चव्हाण सहमुख्य प्रवक्ता भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश यांनी सांगितले। हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या बाबतीमध्ये समस्त छत्रपती शिवरायांवर प्रेम करणाऱ्या मंडळींच्या भावना दुखावणाऱ्या जितेंद्र आव्हाड यांचे हे विधान अतिशय हेतुपुरस्पर आहे। आपली मतपेढी पक्की करण्याकरता यापूर्वी सुद्धा अनेक वेळा या औरंग्याच्या औलादीनं छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान केलेला आहे, हे महाराष्ट्र विसरलेला नाही। मात्र छत्रपती शिवाजी महाराज राजकारणामध्ये कशा पद्धतीनं आपण वापरून घेतो, मी मुद्दाम हा शब्द प्रयोग करतोय, यावरनं आपली लायकी कळते। तमाम शिवभक्तांच्या भावना दुखावल्याबद्दल जितेंद्र आव्हाड नाक घासून तुम्ही छत्रपती शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक झालं पाहिजे। जिथं जिथं हा जितुद्दीन जाईल, महाराष्ट्रातले शिवभक्त याला जाब विचारल्याशिवाय राहणार नाहीत। महाराष्ट्राच्या जाती जातीमध्ये आणि धर्माधर्मामध्ये तेढ लावण्याचं काम कायम जितेंद्र आव्हाड यानं केलेलं आहे। जितेंद्र आव्हाड आपल्या मतदारसंघामधल्या विशिष्ट धर्माच्या मतदारांना खुश करण्याकरता शिवाजी महाराजांचा अपमान तुम्ही केलाय, महाराष्ट्र तुम्हाला कधीच माफ करणार नाही। जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी संदीप नवसे, नाशिक। सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान। सातपूर परिसरातील नाईस कार्यालयासमोर बंद पडलेल्या वाहनातून सोमवारी घरगुती तसेच व्यावसायिक गॅस सिलेंडरचा मोठा साठा जप्त करण्यात आलाय। जिल्हा पुरवठा विभाग आणि पोलिसांनी केलेल्या संयुक्त कारवाईत 158 भरलेली तसेच 289 रिकामी सिलेंडर जप्त करण्यात आली आहे। जप्त सिलेंडरचा काळा बाजार सुरू असल्याची माहिती जिल्हा पुरवठा विभागाकडून देण्यात आली। या प्रकरणी एका गॅस वितरक एजन्सीवर रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। मध्य पूर्व देशातील युद्धामुळे गॅस सिलेंडरच्या वितरणावर सरकारने मर्यादा घातल्या। अशा परिस्थितीत नाईस कार्यालयासमोर बंद पडलेल्या वाहनातून गॅस सिलेंडरचा काळा बाजार सुरू आहे, अशी माहिती पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना मिळाली। त्यानुसार अधिकाऱ्यांनी पोलिसांच्या सहकार्याने रात्री उशिराने घटनास्थळी छापा टाकला असता बंद वाहनातील सिलेंडर दुसऱ्या वाहनात टाकून ती काळा बाजारात विक्रीसाठी नेत असल्याचं आढळून आलं। हे सिलेंडर जप्त करण्यात आले असून त्यात घरगुती सिलेंडरची संख्या अधिक आहे। या प्रकरणी महात्मा नगर येथील एका गॅस वितरक एजन्सीवर सातपूर पोलिसात रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू होते। दरम्यान घरगुती गॅस सिलेंडरचा पुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी प्रशासन उपाययोजना राबवत आहे। त्याचाच एक भाग म्हणून सिलेंडरचा काळा बाजार रोखण्यासाठी जिल्हा पुरवठा विभाग तसेच महसूल प्रशासन यांच्यातर्फे हॉटेल व गॅस वितरकांची तपासणी केली जात आहे। काय घटना होती, गुन्हा काय दाखल झाला? दिनांक 16 मार्च 2026 रोजी नाशिक जिल्हाधिकारी कार्यालय व नाशिक पोलीस यांची काल संयुक्त कारवाई झाली। काल माहिती मिळाली प्रशासनाला की जे घरगुती गॅस सिलेंडर आहे त्याच्या काळा बाजारामध्ये मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे। त्या अनुषंगाने जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत सूर्यवंशी सप्लाय इन्स्पेक्टर यांनी फिर्याद दिलेली आहे। त्याप्रमाणे पोलीस स्वतः घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी जागेवरून एकूण 168 भरलेले सिलेंडर SPCL कंपनीचे, BPCL कंपनीचे आणि 300 सिलेंडर खाली टाके असलेले व 7 वाहने जप्त केलेले आहेत। नेमकं काय सुरू होतं? त्यामधून घरगुती गॅस सिलेंडर जे होते एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये भरण्याचा प्रकार सुरू होता आणि त्याच्यामध्ये ही रेड केलेली आहे आणि तिथे जे आरोपी होते 7 आरोपी त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेले आहे। कारवाई सुरू आहे। म्हणजे हे जे सिलेंडर जप्त केले हे नियमानुसार देण्यासाठी वापरले जात होते की बाहेर विकले जाणार होते, नेमकं काय पुण्याची मोडस काय?
बातमी तर अशीच होती की तिथे रंग्यात त्यांना पकडलेलं आहे, एका वाहनातून दुसऱ्या वाहनामध्ये ट्रान्सफर करत होते. ते काळ्या बाजारात विक्री करण्यासाठीच ते नेत होते. अशामुळेच गुन्हा दाखल होऊन पुढील कारवाई करण्यात आलेली आहे. सर कुठल्या कलमांतर्गत गुन्हा दाखल झाला पुढे आता काय होणार? याच्यामध्ये EC ॲक्ट म्हणजे जीवनावश्यक वस्तू प्रतिबंधक कायदा कलम 3 आणि 7 आणि 287 BNS प्रमाणे गुन्हा दाखल झालेला आहे. याच्यामध्ये आरोपी सर्व ताब्यात आहेत आणि चौकशी करून पुढील कारवाई करण्यात येईल. सर याच्यामध्ये जे आरोपी आहेत ते नेमके कोण, त्यांची पाठवभूमिका म्हणजे एजन्सी चालकासह अजून कोण कोण आहे? एजन्सी चालक आहे याच्यामध्ये, काही मजूर लोक आहेत आणि अजून तपास सुरू आहे. याच्यामध्ये पुढे ज्यांचे सहभाग आढळेल त्या सर्वांना आम्ही याच्यामध्ये आरोपी करणार आहोत. त्यामध्ये ते कमर्शियल सिलेंडर आहे ते कुठून नेले जाते काय कळतं? कमर्शियल सिलेंडरची संख्या कमी आहे, 15 ते 20, आणि त्याची चौकशी सुरू आहे. ते कोण पुढे घेऊन जातो. तर काही चढ्या दराने विक्री करत होते की नेमकं काय? काळ्या बाजारामध्ये घेऊन जाणारे सिलेंडर आहेत तर चढ्या भावानेच त्याची विक्री होत असणार, त्याच्याबद्दल होत नाही. त्याप्रमाणे तपास सुरू आहे. ओके. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक. नाशिक महानगरपालिकेद्वारे एक विशेष सूचना. कर भरा, सहकार्य करा. नाशिक महापालिका कार्यक्षेत्रातील सर्व मालमत्ताधारक व नळ कनेक्शन धारकांना अंतिम नोटीस सूचना देण्यात आली आहे. थकबाकीदारांची चलत व स्थावर मालमत्ता जप्ती करण्याची कारवाई सुरू करण्यात आली आहे. तसेच थकबाकीदार नळ कनेक्शन धारकांचा पाणी पुरवठा खंडित करण्याची कारवाई सुरू केली आहे. सदरची कटु कारवाई टाळण्याकरिता त्वरित मालमत्ता कर आणि पाणीपट्टी कर भरणा करून महानगरपालिकेस सहकार्य करावे. शनिवारी व रविवारी भरणा कार्यालय सुरू राहतील. हा संदेश जनहितार्थ जारी. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. नाशिक महानगरपालिका व नववर्ष स्वागत समिती नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने हिंदू नववर्ष स्वागताच्या निमित्ताने आयोजित करण्यात आलेला अंतर्नाद हा भारतीय शास्त्रीय संगीत, वाद्य आणि नृत्याचा भव्य कार्यक्रम गोदातीरी उत्साहात पार पडलाय. सुरेल सादरीकरण, तालबद्ध वाद्यवृंद आणि आकर्षक नृत्याविष्कारामुळे या कार्यक्रमाने नाशिककर रसिकांना मंत्रमुग्ध केलाय. वंदे मातरमच्या 150व्या स्मरणोत्तर उत्सवानिमित्त राष्ट्रगीताचे रचनाकार बंकिमचंद्र चट्टोपाध्याय यांना समर्पित हा सांस्कृतिक सोहळा विशेष ठरलाय. भारतीय शास्त्रीय संगीताच्या विविध अंगांचा संगम असलेल्या या कार्यक्रमात संगीत, वाद्य आणि नृत्याचा सुरेख आविष्कार सादर करण्यात आलाय. या भव्य कार्यक्रमात 102 गुरुकुलांमधील तब्बल 1785 विद्यार्थी, त्यांचे गुरु आणि विविध कलाकार सहभागी झाले होते. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी भूषण जैन, नाशिक. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरातील पश्चिम देवपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील रामकृष्णनगर भागात एका बंद घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यांनी धाडसी चोरी केल्याची घटना उघडकीस आली आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार येथील प्लॉट नंबर 77 मध्ये राहणारे फर्निचर व्यावसायिक प्रकाश पंढरीनाथ बोरसे हे दिनांक 15 मार्च 2024 रोजी एका विवाह सोहळ्यानिमित्त बाहेरगावी गेले होते. घर बंद असल्याची संधी साधत अज्ञात चोरट्यांनी घराचे कुलूप तोडून आत प्रवेश केलाय. घरातील कपाटाची तोडफोड करून सामानाची उचकापाचक केली आहे आणि त्यात ठेवलेली 5 ग्रॅम सोन्याची माळ, 2 पितळी पातेले, 2 तांब्याच्या घागरी आणि 2 स्पीकर असा मुद्देमाल चोरून नेलाय. या घटनेमुळे स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. चोरीची घटना निदर्शनास येताच पश्चिम देवपूर पोलिसांना पाचारण करण्यात आलं. घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक कापडणीस हे आपल्या पथकासह तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी घटनास्थळाची बारकाईने पाहणी केली असून तपासाला गती देण्यासाठी श्वान पथक आणि ठसे तज्ज्ञांनाही पाचारण करण्यात आले होते. अज्ञात आरोपींचा माग काढण्यासाठी पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जाण्याची शक्यता आहे. या प्रकरणी रात्री उशिरापर्यंत पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात कायदेशीर फिर्याद नोंदविण्याची व गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. पोलीस या घटनेचा सखोल तपास करीत आहेत. माझं नाव नयन विजय बोरसे. आमच्या घरात चोर आले काल 15 तारखे म्हणजे रात्री पहाटे, आज 16 तारखेला पहाटे चोरी झाली आमच्या इथे. आम्ही लग्नाला गेलो होतो चाळीसगावला आणि माझी 4.5 ग्रामची पोत, पातिले, आमचे पातिले, 2 पातिले, 2 घागरी आणि स्पीकरसुद्धा नेलेले आमचे होम थिएटरचे.
चोरांनी पोलिसांना कळवलं आणि पोलिस आले, त्वरित आले, चौकशी केली आमच्या घराची. त्यांनी फोन केला समोरच्या. तरी पोलीस लोकांना आम्ही खूप विनंती करतो की आमचे चोरीला जे जे गेले ते आम्हाला परत वापस मिळावं. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. नाशिककर, स्वच्छता असे जिथे आरोग्य वसे तिथे, म्हणून ओला, सुका आणि इलेक्ट्रॉनिक कचरा वेगळा करा. ओला कचरा म्हणजे स्वयंपाकघरातील उरलेले अन्न, फळभाज्यांचे अवशेष आणि इतर नैसर्गिक कचरा. हे सर्व हिरव्या कचरा पेटीत टाका. सुका कचरा म्हणजे कागद, प्लास्टिक, कपडे, काच व धातूच्या वस्तू. हा कचरा निळ्या कचरा पेटीत टाका. आणि इलेक्ट्रॉनिक कचरा म्हणजे फोन, संगणक, टीव्ही, चार्जर, बल्ब, इलेक्ट्रॉनिक उपकरणे व वैद्यकीय साधने. हा कचरा वेगळा जमा करून घंटागाडीतील कर्मचाऱ्यांकडे सुपूर्त करा, कारण स्वच्छ शहर ही आपली जबाबदारी आहे. नाशिक महानगरपालिकेच्या वतीने जनहितार्थ प्रसारित. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. वाढत्या उन्हाळ्याच्या झळा आता केवळ माणसांनाच नाही तर वन्यजीवांनाही बसू लागल्याचं एक ताजे आणि गंभीर उदाहरण आज आपल्या धुळे शहरात पाहायला मिळालंय. जंगलातीलच पाण्याचे स्रोत आटल्यामुळे तहानलेल्या 4 ते 5 माकडांच्या एका टोळीने थेट जुने धुळे परिसरातील सुभाषनगर मध्ये आपला मोर्चा वळवलाय. भरवस्तीत अचानक माकडांचा वावर दिसल्यामुळे परिसरातील नागरिकांनी त्यांना बघण्यासाठी मोठी गर्दी केली होती. विशेषतः लहान मुलांसाठी हा एक विलक्षण आणि आनंदाचा क्षण ठरला. त्यांनी या माकडांना जवळून बघण्याचा मनसोक्त आनंद लुटला. मात्र पाण्यासाठी या मुक्या प्राण्यांना आपला नैसर्गिक अधिवास सोडून मानवी वस्तीत यावे लागणे हे जंगलातील वाढत्या पाणीचं अत्यंत विदारक चित्र आहे. त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षिततेचा आणि वन्य जीवांच्या जीवाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला असून स्थानिक प्रशासनाने आणि वन विभागाने या प्राण्यांना सुरक्षितपणे त्यांच्या अधिवासात परत पाठवण्यासाठी तातडीने उपाययोजना करणे अत्यंत गरजेचे बनले. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे शहरात गेल्या 20 वर्षांची परंपरा जपत विश्व हिंदू परिषद आणि हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने यंदाही गुढीपाडव्याला म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदेला गुरुवारी 19 मार्च रोजी भव्य शोभायात्रेचं आयोजन करण्यात आले. ग्रामदैवत श्री एकविरा मातेच्या मंदिरातून उगवत्या सूर्याला नमन करून या यात्रेचा मंगलमय प्रारंभ होईल. यावर्षी श्री संत सावता महाराज यांचे वंशज हरिभक्त परायण सावता महाराज वजेकर हे प्रमुख उपस्थितीत म्हणून आशीर्वाद देणार आहे. या यात्रेत महाकाल उज्जैनचे डमरू पथक, सोनगीरचे ढोल पथक, वरणगावचे शौर्य पथक, वारकरी संप्रदाय, पारंपरिक वाद्य तसेच विविध सामाजिक व सांस्कृतिक देखावे नागरिकांचे लक्ष वेधून घेणार आहे. ही शोभायात्रा एकविरा माता मंदिरातून सुरू होऊन नेहरू नगर चौक, आग्रा रोड, मोठा पूल, गांधी पुतळा, नगरपट्टी, गल्ली नंबर 6, तुकाराम विजय व्यायामशाळा, चैनी रोड, गल्ली नंबर 4 मध्ये सन्मान व्हिडिओ राजकमल सिनेमावरून थेट आग्रा रोडवरील श्रीराम मंदिरात विसर्जित होईल. या भव्य सोहळ्यात हिंदू समाज आणि मातृशक्ती मोठ्या संख्येने सहभागी होणार आहे. तरी सर्व धुळेकर जनतेने आणि भाविकांनी या हिंदू नववर्ष स्वागत यात्रेत उत्सवपूर्ण व मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे जाहीर आवाहन विश्व हिंदू परिषद आणि स्वागत यात्रा समितीच्या वतीने करण्यात आले. जय श्रीराम. हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या वतीने आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. धुळे शहरात गेल्या 20 वर्षापासून विश्व हिंदू परिषद आयोजित हिंदू नववर्ष स्वागत यात्रा समितीच्या माध्यमातून भव्य अशा शोभायात्रेचं आयोजन केलं जात असतं. गुढीपाडवा म्हणजे चैत्र शुद्ध प्रतिपदा यावर्षी गुरुवार दिनांक 19 मार्च 2026 रोजी ग्रामदैवत श्री एकविरा मातेच्या मंदिरातून उगवत्या सूर्याला नमन करून शोभायात्रेला प्रारंभ होणार आहे. यावर्षी श्री संत सावता महाराज यांची 19 वंशज श्री हरिभक्त परायण श्री सावता महाराज वजेकर तीर्थक्षेत्र अरण पंढरपूर हे प्रमुख उपस्थिती म्हणून आणि कृपा आशीर्वाद देण्यासाठी धुळेकर जनतेला या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहणार आहे. महाकाल उज्जैन येथील डमरू पथक, सोनगीर येथील ढोल पथक, वरणगाव येथील शौर्य पथक, वारकरी संप्रदाय, महिला वारकरी
पारंपरिक वाद्य आणि सामाजिक सांस्कृतिक असे देखावे यासोबत मंगल वेशामध्ये मोठा हिंदू जनसमुदाय आणि मातृशक्ती या शोभायात्रेमध्ये उपस्थित राहणार आहे. आपण सर्व धुळेकर जनतेने या शोभायात्रेमध्ये मोठ्या संख्येने उपस्थित राहावं असं आवाहन यावेळी मी विश्व हिंदू परिषदेच्या वतीने करतो. शोभायात्रा ग्रामदैवत एकविरा मातेच्या मंदिरातून सुरू होऊन नेहरू नगर चौक, आग्रा रोड, मोठा पूल, गांधी पुतळा, नगरपट्टी, गली नंबर 6, तुकाराम विजय व्यायामशाळा, चैनी रोड, गली नंबर 4 ने सन्मान व्हिडिओ, राजकमल सिनेमा, थेट आग्रा रोडने श्रीराम मंदिर येथे शोभायात्रेचा समारोप. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हो. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे जिल्हा परिषदेचा सन 2026-27 या आर्थिक वर्षाचा 24,53,00,000चा अर्थसंकल्प मुख्य कार्यकारी अधिकारी अजित शेख यांच्या उपस्थितीत सादर करण्यात आलाय. शासनाच्या नव्या PFMS थेट निधी वितरण प्रणालीमुळे झेडपीच्या खात्यावरील व्याजात मोठी घट निर्माण झाली असून परिणामी यंदाचे बजेट सुमारे 3 कोटींनी आकसले. असे असले तरी 14 लाखांची महसुली शिल्लक अपेक्षित असलेल्या या अर्थसंकल्पात ग्रामीण पायाभूत सुविधा, आरोग्य आणि महिला सक्षमीकरणाला विशेष प्राधान्य दिले आहे. या अर्थसंकल्पात सर्वसमावेशक विकासावर लक्ष केंद्रित करत पंचायत राज कार्यक्रमासाठी सर्वाधिक 5.87 कोटी तर ग्रामीण रस्ते देखभालीसाठी 14.32 कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली आहे. महिला व बाल कल्याण विभागासाठी 2.58 कोटी रुपये राखून ठेवण्यात आले असून यात महिलांना स्वावलंबी करणारे टायपिंग प्रशिक्षण, मुलींसाठी स्वसंरक्षण धडे, अंगणवाड्यांचे डिजिटलायझेशन आणि विधवा पुनर्विवाहास आर्थिक सहाय्य अशा महत्त्वाकांक्षी योजनांचा समावेश आहे. या व्यतिरिक्त शिक्षण विभागासाठी 2.28 कोटी, मालमत्ता परिरक्षण 2.4 कोटी, आरोग्य 1.70 कोटी, समाज कल्याण 1.36 कोटी आणि कृषी कार्यक्रमासाठी 1.17 कोटी रुपयांचे नियोजन करण्यात आले. मागील शिल्लक आणि अपेक्षित उत्पन्न मिळून एकूण 24.67 कोटींचा निधी उपलब्ध होणार असून त्यातून समाजातील सर्व घटकांना न्याय देणाऱ्या या 24.53 कोटींच्या खर्चाला मंजुरी देण्यात आली. सर्वसाधारण जी सभा आयोजित केलेली आहे त्यामध्ये आपल्या जिल्हा परिषदेचं बजेट आपण सादर करण्यासाठी ही मीटिंग आयोजित केली आणि त्यामध्ये सन 2025-26 सुधारित अर्थसंकल्प त्या ठिकाणी सादर करण्यात आलेला आहे आणि त्या व्यतिरिक्त सन 26-27चं जे मूळ अर्थसंकल्प आहे त्यासाठी आपण ही सभा आयोजित केलेली आहे. आपल्याला माहिती आहे की मागच्या वर्षी जे आहे आपलं जे उत्पन्न होतं जिल्हा परिषदेचं ते जितकं होतं त्यापेक्षा या वर्षीचं उत्पन्न कमी झालेलं आहे. कारण ज्या शासनाच्या ज्या काही योजना असतात त्यामधील जो निधी प्राप्त होतो तो प्रत्यक्षात आपल्या अकाउंट्सला
येत नसल्यामुळं आणि तो शासनाकडे राहत असल्यामुळं आणि VPDA ही जी सिस्टम लागू करण्यात आलेली आहे त्यामुळं जे व्याजाचं प्रमाण होतं ते कमी झालेलं आहे. त्यामुळे साधारणतः 3 कोटीनं यावर्षीच आपलं बजेट कमी झालेलं आहे आणि साधारणतः 24.53 कोटीचं या ठिकाणी आपण स्टेटमेंट आज जाहीर केलेलं आहे, बजेट स्टेटमेंट. त्यामध्ये आपण सार्वजनिक मालमत्तेचे परिरक्षण, त्यानंतर शिक्षण, सार्वजनिक आरोग्य, पाणी पुरवठा व स्वच्छता, ठेव संलग्न विमा योजना, सामाजिक सुरक्षा व कल्याण, दिव्यांग कल्याण, महिला व बालकल्याण, कृषी कार्यक्रम, पशुसंवर्धन, दुग्ध व्यवसाय, कुक्कुटपालन, पंचायत राज कार्यक्रम, लहान पाटबंधारे, नंतर ग्रामीण रस्ता देखभाल दुरुस्ती, वनीकरण असे जे विविध जे हेड आहेत त्यासाठी आपण तरतूद ठेवलेली आहे आणि ही एकत्रित साधारणतः 24.53 इतकी कोटीचं आपण तरतूद जाहीर केलेली आहे. हा जो निधी आहे तो आपला स्वतःचा निधी आहे, सेस आपण त्याला म्हणतो. तर हा स्वनिधी आहे आणि याचं जे स्वनिधीचं जे डिस्ट्रीब्युशन आहे त्यासाठी काही मॅन्डेटरी फंड्स असतात की जे आपल्याला करणं गरजेचंच आहे. त्यामध्ये आपण 20% पण ही समाज कल्याणसाठी ठेवणं गरजेचं आहे. 10% रक्कम ही महिला व बालकल्याणासाठी ठेवणं गरजेचं आहे. 5% रक्कम दिव्यांग कल्याणासाठी ठेवणं गरजेचं आहे. 5% ही शिक्षण विभागासाठी ठेवणं गरजेचं आहे आणि ग्रामीण पाणी पुरवठा योजना देखभाल दुरुस्तीसाठी 20% ठेवणं गरजेचं आहे आणि मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियानासाठी 10% पर्यंत तरतूद ठेवावी अशी जी सूचना आहे. त्या अनुषंगाने आपण सर्व हेडसाठी तरतूद ठेवलेली आहे, किंबहुना त्या सर्व हेडमध्ये आपण जास्तच रक्कम ठेवलेली आहे. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज, जागर जनस्थान. धुळे जिल्ह्यात सध्या घरगुती गॅस सिलेंडरच्या तुटवड्यामुळे नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय. त्या संदर्भात संविधान संरक्षण समितीने थेट राज्य सरकारकडे निवेदन सादर करून तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी केली आहे. युद्धजन्य परिषदेमुळे गॅस पुरवठ्यावर परिणाम झाला असून नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय. पार्श्वभूमीवर संविधान संरक्षण समितीच्या वतीने विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली आहे. तसेच आपल्या मागण्यांबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले. आखाती देशांमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे घरगुती गॅस पुरवठा सुरळीत करण्यासाठी प्रत्येक एजन्सी जिल्हा प्रशासनाचा कर्मचारी नियुक्त करण्यात यावा. तसेच ग्राहकांची गैरसोय टाळण्यासाठी ऑनलाईन बुकिंग सुरू करून घरपोच सेवा सुरू करावी. घरगुती गॅस सिलेंडरचा काळा बाजार थांबविण्यात यावा. यासह विविध मागण्यांसाठी संविधान संरक्षण समितीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयात निदर्शने करण्यात आली. तसेच या मागण्यांबाबत जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. यावेळी संविधान संरक्षण समितीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते. इस्रायल व अमेरिका यांच्या युद्धाची झळ भारताच्या प्रत्येक नागरिकाला आणि घरेलू ग्राहकाला बसत आहे. गॅसचा तुटवडा सगळीकडे भयंकर जाणवत आहे. सरकार म्हणजे आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगतं की तुटवडा नाही, जनतेने ग्राहकांनी रांगा लावू नये. कोणत्याही ग्राहकाला भर उन्हात 40-41च्या तापमानामध्ये ज्येष्ठ नागरिक, मुलं, वयोवृद्ध, विद्यार्थी यांना 5-5 तास लाईन लावण्याची हौस नाही. शासनाने हे कबूल करावं की सध्या तुटवडा आहे, त्याचं सुरळीत कसं केलं जाईल याकडे शासनाने नियंत्रण केलं पाहिजे. ज्या एजन्सीवर लाईनी लागतात त्या ठिकाणी प्रशासनातील महसूलचे पुरवठ्याचे एक कर्मचारी नियुक्त करावे. गॅस एजन्सी धारक पावत्या काढताना वशिलेबाजी करतो का, काळा बाजार करतो का, गैरव्यवहार करतो का याच्यावर नियंत्रण केलं पाहिजे. ऑनलाईन बुकिंग ही पूर्ववत केली पाहिजे आणि गॅसचा पुरवठा हा होम डिलिव्हरीने प्रत्येकाच्या घरी गेला पाहिजे. आता यांनी ऑनलाईन कंपनीने बंद केलं असून कंपनी एजन्सीमध्ये बुकिंग करायची, तिथून OTP नंबर मिळाल्यानंतर तुमची बुकिंग कन्फर्म होते व नंतर तुम्हाला 4-5 दिवसानंतर सिलेंडर भेटतं. ही जी किचकट प्रक्रिया आहे ही जाणून बुजून एजन्सीने सुरू केलेली आहे. त्यामुळे जिल्हा अधिकाऱ्याने, प्रशासनाने आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी या संदर्भात कंपनीला
आदेशित करावे की लोकांना तुम्ही हॅरिसमेंट करू नका. आणि त्यानंतर एवढे असून सुद्धा गॅसचा काळा बाजार होतोय. कालच धुळे जिल्ह्यामध्ये माननीय पुरवठा अधिकारी यांनी 27 सिलेंडर पकडलेत. म्हणजे एवढी बुकिंग, वेटिंग आणि OTP नंबर असताना सुद्धा हे सिलेंडर कसे काय स्पेअर होतात. मी त्या भागामध्ये म्हणजे BPCLमध्ये 4.5 वर्ष काम केलेलं आहे. जे 14 किलोचं सिलेंडर आहे याच्यातून गॅस गोडाऊनमध्ये मी असे ऐकून आहे आणि मला माहीतसुद्धा होतं की गॅस गोडाऊनमध्ये कर्मचारी हे प्रत्येक सिलेंडरमधून 2 किलो गॅस चोरी करत असतात आणि ते बनवलेले स्पेअर सिलेंडर हे व्यवसायीवाल्यांना विकतात. त्यामुळे प्रत्येक होम डिलिव्हरीच्या वाहनामध्ये प्रमाणित केलेला वजन काटा ठेवून आणि प्रत्येक ग्राहकाला 14.2 किलो गॅस आणि रिकाम्या हंडीचं वजन असं सिलेंडरवर स्टायपिंग केलेलं आहे, छापलेलं आहे. त्याप्रमाणे पूर्ण वजन करून ग्राहकाला सिलेंडर दिलं पाहिजे. ज्या गॅस एजन्सीमध्ये काळा बाजार चालतो, गैरव्यवहार चालतो, ती एजन्सीला फौजदारी जीवनावश्यक कायद्याप्रमाणे गुन्हा दाखल करून त्या एजन्सीला चांगल्या सेवा देणाऱ्या एजन्सीकडे टर्मिनेट केली पाहिजे. यासाठी माननीय पुरवठा अधिकारी, जिल्हा प्रशासन यांनी एजन्सीवर नियंत्रण करावं. म्हणून आमच्या आता सध्या शालेय विद्यार्थ्यांच्या परीक्षा चालू आहेत. विद्यार्थी गॅससाठी लाईनीमध्ये उभे राहतात. 65-70चे वयोवृद्ध, अनेक आजाराने व्याधीचे लोक गॅससाठी लाईनीवर तासनतास उभे राहतात. त्यामुळे ते उष्माघाताचे बळी ठरू शकतात. तर जनतेच्या सोयीसुविधाकडे शासनाने लक्ष द्यावं. यासाठी आम्ही माननीय मुख्यमंत्री यांना निवेदन देण्यासाठी या ठिकाणी धुळे शहरातील पुरोगामी विचार मंच, सामाजिक कार्यकर्ते, भारतीय बौद्ध महासभा, संविधान संरक्षण समिती, कम्युनिस्ट पक्षाच्या वतीने उपस्थित आहोत. जागर जनस्थानसाठी प्रतिनिधी रूपक बिरारी, धुळे. एक बात कह दूं, ये वीडियो हर किसी के लिए नहीं है. अगर आप सोचते हैं कि आप YouTube देखकर ट्रेडिंग सीख जाएंगे तो ऑनेस्टली ये वीडियो आपके लिए नहीं है. ट्रेडिंग सिर्फ एक बाय सेल का गेम नहीं है. यहाँ पर चाहिए डिसिप्लिन, रियल नॉलेज और पेशेंस. आपको नॉलेज रील्स से नहीं, ट्रेनिंग से मिलता है और हम उन्हीं के लिए हैं जो ट्रेडिंग सीखना चाहते हैं. प्राइस, एक्शन इंडिकेटर और इमोशन कंट्रोल हम आपको सिखाना चाहते हैं. हमारी ट्रेनिंग शुरू होती है सिर्फ 5,000 से. ऑफलाइन और ऑनलाइन दोनों ऑप्शंस में आप ट्रेडिंग सीख सकते हो. अगर 5,000 इन्वेस्ट करने में प्रॉब्लम है तो फिर ट्रेडिंग में करियर करने का आइडिया छोड़ दीजिए. अगर आप सीरियस हो, ट्रेडिंग के स्किल को बिल्ड करना है, साइड इनकम बनाना है, आपका फ्यूचर सिक्योर करना है, तो स्टॉल मत करो. फॉर्म भरिए, ट्रेनिंग लीजिए और सही तरीके से ट्रेडिंग के अपने स्किल्स को बेटर कीजिए. और स्क्रॉल करने वालों का क्या है, वो तो शॉर्टकट ढूंढ ही लेंगे. मार्केट उनका भी ख्याल रख लेंगे.